श्री स्वामी समर्थ. चला तर तयार करूया रस्सा पाटोडी. त्यासाठी लागणारे साहित्य: कढाई घ्या, कढाईमध्ये तेल टाका. तेल तापल्यानंतर जिरे, मोहरी आणि काही घरगुती मसाले टाका. लाल तिखट, काळा मसाला, धनेपूड आणि हळद टाकून व्यवस्थित परतवून त्यामध्ये पाणी ॲड करा. त्यामध्ये नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करा व त्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर पांढरे तीळ ॲड करा व बेसन पीठही हळूवारपणे टाका व व्यवस्थितपणे हलवून घ्या. बेसन पीठ हे 25 ते 30 मिनटं छान व्यवस्थितपणे शिजू द्या. ते शिजल्यानंतर एक ताट घ्या, ताटाला तेल लावा आणि तयार केलेले मिश्रण त्या ताटामध्ये व्यवस्थितपणे पसरवा. ते पसरवल्यानंतर त्यामध्ये खसखस, तीळ, किसलेले खोबरं आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे त्याला डेकोरेट करून घ्या व ते थंड झाल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे असं कट करून घ्या. जसे की आपण शंकरपाळे वगैरे त्याला कसा आकार देतो तशाच आकाराची ही रस्सा पाटवडी आपण करूया. बघताय तुम्ही कशी तयार झाली आहे ही पाटवडी. त्यानंतर मसाल्याची तयारी करूया. कढाई घ्या, कढाईमध्ये तेल टाका. चिरलेला कांदा, खोबरं आणि लसूण व्यवस्थितपणे भाजून घ्या व ते भाजल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये भाजलेले मिश्रण टाका आणि बारीक करून घ्या. ते बारीक झाल्यानंतर चला आता भाजीची तयारी करूया, म्हणजेच रश्श्याची तयारी करूया. तर चला, कढाईमध्ये तेल टाका. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि तयार केलेला मसाला टाका. तो मसाला व्यवस्थितपणे भाजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला, धनेपूड आणि हळद टाकून व्यवस्थितपणे परतवून घ्या. 5 ते 10 मिनटं हा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करा व चवीप्रमाणे मीठ टाका आणि कोथिंबीर वरतून टाका. पाण्याला उकळी आल्यानंतर थोड्या वेळ गॅस बंद करून त्यामध्ये ही तयार केलेली पाटवडी टाकून कशी लागते एकदा खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.